गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 3 नोव्हेंबर 2025, सोमवार आहे. नोव्हेंबर महिन्याचा मार्केटचा पहिला दिवस आहे. मी उदय कुर्तगोटी पुण्यावरनं बोलतो आहे. आज शेअर मार्केटमध्ये काय होणार आणि गोल्ड सिल्वरमध्ये काय स्ट्रॅटेजी असावी याविषयी आपण बघणार आहोत. शेअर मार्केट हे पहिल्या हाफमध्ये वरती जाण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेस जमलं तर तुम्हाला पोझिशनल ट्रेड्स घेता आले तर शेअर्स विकायला हरकत नाही ऑन पेपर. त्याच्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये मात्र पडण्याची शक्यता मोठी आहे. निफ्टी पडण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेस जर निफ्टी हा 25,635च्या आसपास आला किंवा त्याच्याहून खाली गेला तर तुम्हाला खरेदीला वाव आहे. तुमचे फंडामेंटल्स जे काही शेअर्स तुम्ही सिलेक्ट केलेले असतील ते जर का चांगले असतील आणि त्यांचे रिझल्ट्स आलेले असतील आणि रिझल्ट्समध्ये त्यांनी जर का पॉझिटिव्ह दाखवलेलं असेल तरच तुम्ही पेपर ट्रेड घ्यायला हरकत नाही. ते शेअर्स खरेदी करायला हरकत नाही. किती घ्यायचे आहेत तर तुम्हाला 100 शेअरमध्ये घ्यायचे असतील तर 3 शेअर फक्त घ्यायचे आहेत, जास्ती घ्यायचे नाहीत. याच्यामध्ये आज एक छोटीशी गंमत अशी आहे की PCR रेशो जो आहे तो 0.5 दाखवतोय. म्हणजे शेअर्समध्ये खरेदी दाखवतोय की तुम्ही खरेदी करावी असा ह्या रेशोचा अर्थ होतोय. आणि त्याच्याचबरोबर MMI इंडेक्स म्हणजे मार्केट मूड इंडेक्स जो आहे हा इंडेक्स मात्र हा ग्रीड दाखवतोय. म्हणजे लोकांना हाव सुटलेली आहे, कधी एकदा शेअर विकत घेतोय आणि आपण त्याच्यातनं प्रॉफिट कमवतोय असं लोकांना झालेलं आहे. हे दोन्ही विरुद्ध दाखवत आहेत. तर याचा अर्थ काय होतो तर जे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स आहेत आणि ज्याचे क्वार्टरली नंबर ऑलरेडी आलेले आहेत आणि ते चांगले आहेत, हे खालच्या भावात म्हणजे वार्षिक न्यूनतम लेवलला जर का मिळत असतील तर आपल्याला विकत घ्यायला हरकत नाही, हा याचा अर्थ येतोय. आणि त्याचबरोबर आपण जे काही पोझिशनल ट्रेड्स घेतलेले आहेत हे कसे घ्यायचे वगैरे आपण गेल्या 3-4 महिन्याच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. तर हे जर आपल्याला पोझिशनल ट्रेड्सचे शेअर विकत घेतलेले जर 5%, 10%च्या प्रॉफिटला जर आलेले असतील तर ते आपल्याला आज विकायला हरकत नाही. हे ग्रीडचा अर्थ आपल्याला दाखवतोय. तर असे 2 वेगवेगळे अर्थ आज आपल्याला मिळत आहेत आणि त्यातून हा मतितार्थ आपल्याला काढता आलेला आहे. तर याचा जरूर फायदा घ्यायचा प्रयत्न करा. पेपर ट्रेड करा. तुम्हाला फिजिकल ट्रेड जर का घ्यायचा असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच करा, माझ्या सांगण्यावरून नाही. दुसरी गोष्ट गोल्ड आणि सिल्वर. आज गोल्ड सिल्वर हे काल रात्रीच्या अंदाजापर्यंत आज सकाळी थोडे पडायला पाहिजे होते त्याप्रमाणे गोल्ड पडलेलं होतं, पण फार कमी याच्यामधला फरक होता. तर हा इंटरनॅशनल कॉमिक्स भावातला फरक होता. पण त्यांनी आत्ता उभारी घेतलेली आहे. ऑलरेडी ते वर जायला सुरुवात झालेली आहे. आता भारतीय मार्केटमध्ये बघू आणि पडलं तरीही गोल्ड साधारणतः 200 रुपयाच्या आसपास पडेल आणि चांदी जी आहे ही 500 रुपयाच्या आसपास पडेल असा अंदाज आहे. पण इंटरनॅशनलमध्ये उभारी घेतल्यामुळे याच्यामध्येही फरक पडेल आणि हे साधारणतः फ्लॅट उघडतील असा अंदाज आहे. हे तुम्हाला ट्रेड घेण्याकरता नाही तर माहिती करता मी सांगत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रशिया याचं जे काही उद्दिष्ट होतं युक्रेनशी युद्ध करण्याचं तर ते साध्य होण्याच्या खूप जवळ आलेलं आहे. रशिया हा युक्रेनला एका सेकंदात हरवू शकत होता, पण हे त्यांनी जवळजवळ 4 वर्ष युद्ध चालू ठेवण्याचं कारण असं होतं की त्याला युरोपियन देशांना हरवायचं होतं.
त्याच्यानंतर अमेरिकेला दाखवून द्यायचं होतं की हे युरोपियन देश नुसतीच बोलाचीच कढी करतायत, प्रत्यक्ष काही करत नाही आहेत, तर तुम्हीही काही करू नका. तर हे त्याला दाखवून द्यायचं होतं, हेही त्याला साध्य झालं. युरोपियन देश मोडकळीला आलेले आहेत, हेही त्याला साध्य करायचं होतं, तेही त्यांनी साध्य केलं. चेचनियाचा जो रेअर अर्थ मिनरल्सचा जो भाग आहे, हा त्याच्यावर कब्जा मिळवणे हा त्याला हेतू होता, तसं त्यांनी केलं. त्याच्याचप्रमाणे आपण जसं काश्मीर आपण 370 कलम काढून टाकलं, तरीही आपण काश्मीरमधल्या लोकांना आता पटतंय, म्हणजे दुसऱ्या कम्युनिटीच्या लोकांना पटतंय की जे काही मोदी करतायत ते आपल्यासुद्धा भल्याकरता आहे. तर हेच पुतीननी साध्य केलं आय एम सॉरी युक्रेनमध्ये. तर युक्रेन मध्ये जे काही त्यांनी भाग ताब्यात घेतलेला आहे, तिथं ते युक्रेनचे नागरिक म्हणून त्यांना ट्रीट केलं जात नाही आहे, तर ते रशियन नागरिक म्हणूनच त्यांना ट्रीट केलं जातं आहे. आणि रशियाच्या लोकांना जे काही हक्क मिळालेले आहेत तेच सर्व हक्क हे युक्रेन म्हणजे रशियाने ताबा मिळवलेल्या भागावर मधल्या नागरिकांना त्यांनी दिलेले आहेत. आणि त्या लोकांना स्वतःला रशियन म्हणून घेण्यात अभिमान वाटायला लागलेला आहे. तर हेही पुतीननी साध्य केलेलं आहे. असे अजून बरेचसे पॉईंट्स आहेत की जे पुतीननी साध्य केलेत, आणि आता फारच थोडे पॉईंट्स असे राहिलेले आहेत की जे अजून पुतीनला साध्य करायचे आहेत. त्याच्यामुळे पुतीनकडे लक्ष कायम ठेवा. युद्ध जेव्हा त्याचे सगळे मनसुबे साकार होतील तेव्हा युद्ध हे नक्की थांबेल. कारण आता युक्रेनच्या हातामध्ये फारसं काही राहिलेलंच नाही, त्यांच्याकडे मॅनपॉवर राहिलेलं नाही. जी काही फॉरेनची मॅनपॉवर होती तीही म्हणजे सैन्य काढून घेतलेलं आहे युरोपियन राष्ट्रांनी आणि अमेरिकेनी. अमेरिकेचे 1000 सैनिक होते, ते पण त्यांनी माघार घेतलेली आहे. आणि युरोपियन राष्ट्राचे तर सैनिक नाहीच आहेत. तर त्याच्यामुळे चेचनियाकडे युक्रेनकडे लढायला सैनिकच राहिलेले नाही आहेत. जे काही मुठभर सैनिक आहेत ते कधीही शरणागती पत्करू शकतात, एवढी त्यांची हालत खराब आहे. आणि विशेष म्हणजे युक्रेनचे लोकच झेलेन्स्कीच्या विरुद्ध झालेले आहेत. हा इंटरनल भाग आहे, पण तरीसुद्धा तो डेंजरस आहे आणि त्याच्यामुळे युद्ध संपण्याची शक्यता खूप मोठी आहे. तर हे आजच घडेल अशातला वागणे हे पुढच्या 6 महिन्यात 8 महिन्यात घडू शकतं. तर त्यावरतीही लक्ष ठेवा. त्याच्यामुळे सोन्याच्या भावात खूप फरक पडू शकतो, सोन्याचा भाव गडगडू शकतो. पण त्याचबरोबर इकडे इराण हा खूप स्ट्रॉंग होत चालला आहे आणि रशिया आणि चायना हे दोघंही इराणला सपोर्ट करत आहेत. तर त्याच्यामुळे कुठल्याही क्षणी त्यांच्याकडे अणुबॉम्ब असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कधीही तो तयार होऊ शकतो जर तयार झालेला नसेल तर. आणि अण्वस्त्र युक्त ते राष्ट्र होऊ शकतं कुठल्याही क्षणी. तर आणि जर ते इरेला पेटले तर काय वाटेल ते करू शकतात. त्याच्यामुळे तिकडं परिस्थिती मात्र भयावह होत चाललेली आहे, भीतीदायक आहे आणि ती सोन्याला सपोर्ट करणारी आहे. म्हणजे असे 2 कॉन्ट्रॅडिक्टरी व्ह्यूज आत्ता सध्या मार्केटमध्ये जगभरात चाललेले आहेत. तर या दोन्ही गोष्टींवरती कायम बारकाईने लक्ष ठेवा, म्हणजे सोन्याचा चढ उतार कसा होतोय हे तुम्हाला कळेल. याच्यामध्ये कुठलेही बाय सेल रेकमेंडेशन नाही. तुम्हाला जर का फिजिकली किंवा ETF द्वारे सोनं घ्यायचं असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच तुम्ही खरेदी विक्री करा, माझ्या सांगण्यावरून नाही. सोने खरेदीची पेपर ट्रेडवर आत्ता ही सुंदर वेळ येत चाललेली आहे, हे मात्र मी आत्ता तरी नक्की सांगू शकतो. तर थोडं सोनं घ्यायला हरकत नाही. म्हणजे 5-5% तुम्हाला, म्हणजे 100 ग्रॅम तुम्हाला सोनं जर का घ्यायचं असेल तर तुम्ही 5 ग्रॅम आत्ता घ्यायला हरकत नाही किंवा 3 ग्रॅम घ्यायला हरकत नाही. एवढ्यापर्यंत सोनं खरेदी करायच्या परिस्थितीत आलेलं आहे आणि हे पेपरवर घ्यायचं आहे. पेपरवर तुम्ही 1-2 वर्ष खरेदी विक्री केली की तुमचा अनुभव स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला कळेल की कधी खरेदी करायचे कधी विक्री करायचे. म्हणून आज पेपर ट्रेड घ्यायचा आहे, माझ्या सांगण्यावरून नाही. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
बाय, गुड डे.